अर्चूस किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी खूप छान आणि सिंपल रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। छोट्या मुलांना छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी आहे। तर चला स्टार्ट करूया। इथं मी बटाटा घेतलेला आहे, त्याला बारीक मॅश करून घेतलेला आहे। 1 वाटी चिली फ्लेक्स, कोथिंबीर, धने पावडर आणि रॉक सॉल्ट म्हणजे नमक, साधं नमक घेतलं तरी चालेल। असं काही नाही की जास्त खूप काही लागतं आपल्याला, एकदम मस्त रेसिपी आहे। तर चला आपण ह्याला छान असं हे जे आहे ना मिश्रण तयार करून घेऊया। तर गाईज आपण इथं छान असा पॅन घेतलेला आहे, याच्यामध्ये आता आपण तेल गरम करायला ठेवूया। थोडं म्हणजे पॅन गरम झाला की थोडंसं तेल टाकूया त्याच्यामध्ये। खूप सिंपल आणि मस्त रेसिपी आहे। तर ह्या रेसिपीचं नाव आहे पोटॅटो क्रिस्पी समोसा। तर तुम्ही पाहतालच कसं आहे ते, आणि खूप छान मस्त, छोट्या मुलांना तर एवढं आवडेल ना की तुम्ही विचारू नका। एकदम छान सिंपल मस्त रेसिपी आहे ही। तर चला आपण आता पॅन गरम झालेला आहे, याच्यामध्ये थोडेसे जिरं टाकूया। जे काही आपलं घरातलं सामान असतं ना त्याच्यापासूनच आपण हे बनवणार आहोत, कारण की जास्तही साहित्य लागत नाही आणि छोट्या मुलांसाठी आहे ना, त्याच्यामुळं शक्यतो जास्त तिखट नाही। मी चिली फ्लेक्स घेतलेला आहे, तुम्ही याच्यामध्ये छोटीशी हिरवी मिरची पण घेऊ शकता, ऑप्शनल आहे, असं काही नाहीये। काही जण म्हणजे लहान एकदम छोटे छोटे मुलं नाही का सुरुवात करतात खायला, त्यांना सुद्धा तुम्ही खायला घालू शकता। तर आपले जिरे झालेले आहेत ते हे करून, तर आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत। मस्त, आणि मग याच्यामध्ये आपण टाकून देणार आहोत आपला मॅश केलेला बटाटा। या सगळ्या बॅटरला ना मस्त असं छान थोडंसं हे करून घ्यायचं। आता याच्यामध्येच टाकणार आहोत, लगेच याच्यामध्ये टाकणार आहोत आपण घेतलेली चिली फ्लेक्स, कोथिंबीर छान अशी कट करून घेतलेली, चवीनुसार मीठ आणि धने पावडर। धने पावडरने आणि धने पावडर टाकल्यानंतर जी टेस्ट आहे ना खूप छान आणि वेगळी लागते, थोडीशी अशी धने पावडर। तर आता या सगळ्याला आपण असं छान असं मिक्स करून व्यवस्थित परतून घेऊया। वेगवेगळ्या छान छान रेसिपीज तुमच्यासाठी मी कायम घेऊन येत राहणार। तर प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही छान असं सबस्क्राईब, लाईक, शेअर करत जा, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर पाहू शकता छान असे मस्त आपलं मिक्स झालेलं आहे। ऑप्शनल म्हणून तुम्हाला जे मसाले लागतात तेही टाकू शकता तुम्ही, असं काही नाहीये की नॉर्मलचे मसाले टाकायचे। पण कसं नाही, हे मी माझ्या मुलीसाठी बनवत आहे, त्याच्यामुळे जास्त स्पायसी वगैरे बनवत नाहीये। एक म्हणजे जास्त स्पायसी खात नाही ती, त्याच्यामुळे थोडंसं नॉर्मलच मी टाकलेलं आहे। नाहीतर तुम्ही याच्यात थोडंसं मिरची, इव्हन दुसरे जे काही तुमचे मसाले आहेत ना ते पण तुम्ही ऍड करू शकता। तर पाहू शकता छान असं आपले मिक्स बॅटर तयार झालेलं आहे। तर आता आपला गॅस बंद करूया आणि आपण नेक्स्ट प्रोसेस चालू करूया। तर तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, मी इथं मैदा मळून ठेवलेला होता, याला आता आपण ना छान असं छोटे छोटे हे करून बॉल करून याला ना छान अशी छोटीशी लाटी करून घ्यायची। मैद्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून मिक्स करून मळून घेतलेले, मीठ आणि ते कलोंजी बोलतो ना आपण ब्लॅकवाली, ती पण याच्यात ऍड केली, कारण की ते छान दिसतं ना दिसायला। तर छान अशी पातळ लाटी लाटून घ्यायची याची मस्त अशी। तुम्ही पाहू शकत आहात मस्त, जेवढी पातळ लाटी लाटताल ना तेवढं छान, कारण की जाड राहिलं ना की ते मग असं त्याच्यामध्ये काय बोलतो आपण, जर हा मैदा आहे ना तर असं मैदा तोंडात लागतो आपल्याला खाल्ल्याला, मग मुलांना पण आवडत नाही। एकतर अगोदरच मुलांचे एवढे नखरे असतात, हे पाहिजे ते पाहिजे, आणि रेसिपी छान वाटली तरच ते, म्हणजे त्यांना टेस्ट छान लागली ना तरच ते खात असतात। तर पाहू शकता छान अशी मस्त पातळ लाटी मी इथं लाटून घेतलेली आहे। तर लाटी तयार आहे आपली। तर आता काय करायचं माहितीये का, ही जी लाटी आपण लाटलेली आहे ना पातळ मऊ अशी छान, तर हिला ना कट करायचं। तुमच्याकडे कटर असेल तर कटर यूज करा, चाकू किंवा चाकूनेही अशा छान अशा मीडियम साईजमध्ये ह्यांना ना असं कट करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता
ओके, छान असं कट करून घेतलेलं आहे मी. आणि आपण जो बटाटाची भाजी अशी बनवून घेतली होती ना सिंपल आणि छान, ते आता थंड झालेलं आहे. तर याच्याला काय करायचं, याचे ना असे असे छोटेसे बॉल घ्यायचे, समजलं, आणि यांना असं असं फिरवत राहायचं, समजलं. हे असे त्याला चिटकत नाहीये, तर याला आपण थोडंसं दूध किंवा पाणी ऑप्शनल तुम्ही काही लावू शकता. ते असं छान इथे लावून घ्यायचं आणि मग हे चिटकलं. तर दुसरं पण आपण सेम तसंच भरणार आहोत. ते पाहू शकता तुम्ही. मस्त छान असं, आणि याला चिपकत नाहीये ना ते, त्याच्यामुळे थोडं दूध किंवा पाणी काही लावू शकता. पाहिलं, हे अशा प्रकारे तयार होतात. तर आपण आता हे बनवून घेऊयात. तर आता आपण दुसरी एक रेसिपी, म्हणजे सेम तेच तसंच लाटणं वगैरे सगळं, भाजी वगैरे सगळं तेच, फक्त थोडंसं चेंज आहे याच्यामध्ये. आता पहा, आपण हे असं मधोमध, एक मिनिट, आपण आता हे अशी वाटी इथं ठेवणार आहे मधोमध. काही छोटंसं तुम्ही घेऊ शकता. आणि याच्या कडेने आपण काय करायचं आहे, जे बटाट्याचं सारण घेतलेलं आहे ना बनवून, आपण ते ह्याला लावून घ्यायचं असं छान असं. ह्या रेसिपीचं नाव आहे पोटॅटो क्रिस्पी रोल. सेम आहे, साहित्य सामान जे काय आपण यूज करतो ते सगळं सेम, फक्त डिफरन्स दोन वेगळ्या टाईपमध्ये आपण त्यांना बनवणार आहोत. एकदम छान रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. तर तुम्ही पाहू शकता छान असं आपण याच्यावरती भरून घेतलेलं आहे. आणि आता काय करायचं, ही वाटी जी आहे ही काढायची आणि याचे स्लाइस तयार करायचे. पाहू शकता अशा प्रकारे ना छोटे छोटे पीस तयार करायचे याचे. मोठे नाहीत करायचे, जास्त छोटे छोटे बनवायचे. हे पाहू शकता तुम्ही. क्रिस्पी पोटॅटो रोल. तर आपले हे कट करून झालेलं आहे. आता काय करायचं, पाणी किंवा दूध, तुम्हाला म्हटलं ना जे काय तुम्हाला घ्यायचं ते तुम्ही ऑप्शनल घेऊ शकता. आणि याला ना अशा प्रकारे, पाहिलं, अशा प्रकारे बनवून घ्यायचं. अजून एक दाखवते मी, सिंपल आहे. असं रोल रोल करत जायचं. मस्त. इथं टोकाला काय करायचं, इथं चिपकलं पाहिजे ना, ते निघलं नाही पाहिजे, त्याच्यामुळे काय करायचं, ह्याला जास्त करून असं चिटकण्यासाठी पाणी किंवा दुधाचा वापर करू शकता तुम्ही. तर मी सध्या दुधाचा वापर केलेला आहे. छान असं रोल 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 करून घ्यायचं आणि हे असे छोटेसे रोल तयार राहतात. तर पाहू शकता आपले हे तयार आहेत. आता ह्यांना आपण छान असं तळून घेऊयात. तर छान असं तर तेल आपलं गरम झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण सोडूया. पहिला आपण जे क्रिस्पी पोटॅटो क्रिस्पी समोसा बनवलेला तो सोडूया. दोन्ही मिक्स चालले तरी चालेल. छान असे यांना तळून घेणार आहोत आपण क्रिस्पीमध्ये, कारण रेसिपीचं नावच आहे आपल्याला क्रिस्पी, त्याच्यामुळे छान असे यांना क्रिस्पी तळून घेऊया. तुम्ही पाहू शकता
मस्त असं तळलं जाते. जास्त म्हणजे गॅस फास्ट नाही करायचा, स्लो कमी गॅसवरती ह्याला छान तळून घ्यायचं. कारण कसं ना ते पूर्ण तळलं पाहिजे आतमधून वगैरे, असं कच्चं राहिलं नाही पाहिजे. ते टाइम लागतो थोडासा तळायला, पण छान असं तळून घ्यायचं. असं एकदम छान गोल्डन कलर एकदम तळलेला दिसून येतो आपल्याला. तर छान तळून घेऊया. तर गाईस तुम्ही पाहू शकता तयार झालेले आहेत आपले. आपण आता यांना काढून घेऊयात. तर फ्रेंड्स पाहू शकता तुम्ही आपले छान असे पोटॅटो क्रिस्पी समोसे हे अशा प्रकारचे, आणि पोटॅटो क्रिस्पी रोल हे दोन्ही रेसिपी आपल्या तयार झालेल्या आहेत. खूप छान असे. याला समोसे का बोलतात, कारण की याचा आकार शेप वगैरे पाहिलं तुम्ही, याला जे पारे वगैरे फुटतात ते सेम समोसा टाईप वगैरे नाही का, त्याच्यामुळं. आणि हा रोल तर तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक छान रेसिपी घेऊन. तर कसे वाटले तुम्हाला हे माझी रेसिपी? एकदम असे छान कडक क्रिस्पी एकदम मस्त झालेले आहेत ना. चल बाय.